आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। तर बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षामधील पदाधिकाऱ्यांना कामाला लागा असे आदेश दिले। सोबत गटबाजी करू नका, माझं सगळीकडे लक्ष अशी ताकीद सुद्धा राज ठाकरेंनी दिल्याची माहिती समोर आली आहे। तर मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विशेष लक्ष केंद्रित केलंय। मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघाचं सर्वेक्षण होत आहे। पदाधिकाऱ्यांना अंतर्गत सर्वेक्षणासाठी दिल्लीहून फोन केले जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान पियुष गोयल यांना लोकसभेसाठी कोणत्या मतदारसंघातून उतरवायचं आहे याची सुद्धा चाचपणी सुरू आहे। अजित पवार गटाच्या आमदारांची थोड्याच वेळात आता ऑनलाईन बैठक सुरू होणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक होणार असून सध्याच्या राजकीय घडामोडींवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं। त्यातच आता कल्याणमधील हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर्स महेश गायकवाडांच्या समर्थकांनी लावले। त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे। निलेश राणेंनी भास्कर जाधवांना थेट इशारा दिलाय। 16 फेब्रुवारीला गुहागरमध्ये येतोय आणि तिथं जाहीर सभा घेणार आहे, त्यामुळे तुम्ही तयार राहा असं म्हणत भास्कर जाधवांनी निलेश राणे आणि नारायण राणेंवर केलेल्या टीकेचा समाचार घेण्यात आलाय। शिवजयंतीच्या निमित्तानं राज्यात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येणार असून 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरामध्ये स्वराज्य सप्ताह साजरा होणार आहे। 12 तारखेला गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। जालन्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। पदभार स्वीकारताच त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची भेट घेतली असून दरम्यान बन्सल यांनी जरांगेंशी त्यांच्यासोबत चर्चा करून आंदोलनासंदर्भात माहिती जाणून घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प अभियान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 20 एकरच्या मैदानावर सभा पार पाडणार आहे आणि या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांची तोफ कुणावर धडाडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत। त्याच अनुषंगाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांना धाराशिव लोकसभेच्या जागेवर उघडपणे दावा केलाय। तर या मागणीवर मुख्यमंत्री काय प्रतिसाद देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। जगामधील पारोळा येथील शेतकी संघावर सगळ्या जागांवर शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे। शेतकी संघावर 35 वर्षांपासून असलेली सत्ता अबाधित राखण्यास त्यांना यश आलंय। तर कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत जल्लोषही केलाय। उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरे यांनी कोकणसाठी काय केलंय असा प्रश्न उपस्थित करत जहरी टीका सुद्धा केली आहे। उद्धव ठाकरे खेड स्थानकामधून मुंबईला जाताना माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ या ठिकाणचं वातावरण तापलं होतं। दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। तर या कारवाई विरोधात ठाकरे गटानं निषेध केलाय। उद्धव ठाकरेंच्या प्रवासावर भाजपचा निशाणा असून वंदे भारत प्रवासावर भाजपचा निशाणा आहे। तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। उद्धव ठाकरेंच्या प्रवासावर भाजपनं निशाणा साधलेला आहे। वंदे भारत प्रवासावर भाजपनं टीका केलेली आहे। विरोधकही लाभार्थी म्हणत ही टीका केली आहे। ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपनं निशाणा साधत विरोधकही लाभार्थी असं म्हणत एक्सवरून त्यांनी पोस्ट टाकलेली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपनं निशाणा साधलाय। तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय। उद्धव ठाकरे यांनी वंदे भारतनं जो प्रवास केला त्या प्रवासावर आता भाजपनं लाभार्थी असं त्यांना म्हटलेलं आहे। विरोधकही लाभार्थी असं म्हणत भाजपनं टीका केलेली आहे। तर वंदे भारत प्रवासावर आता भाजपचा निशाणा असून उद्धव ठाकरेंच्या या संपूर्ण प्रवासावर भाजपनं टीका केलेली आहे। विरोधक सुद्धा लाभार्थी असं म्हणत एक्सद्वारे त्यांनी
पोस्ट केलेली आहे. तर ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपनं चांगलाच निशाणा साधलाय. आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्यासोबत आहेत. तुषार, नुकतंच उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत ने खरं तर प्रवास केलेला होता आणि या प्रवासावरून आता भाजपनं निशाणा साधलाय. विरोधकही लाभार्थी असं म्हणत टीका केली आहे. मनाली, आपण जर पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत आणि कोकण दौऱ्यावरती असताना उद्धव ठाकरेंनी सहपत्नी आपल्याला वंदे भारत ट्रेनचा प्रवास करताना पाहायला मिळतात. आणि या प्रवासानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि खासदार विनायक राऊत यांच्या वंदे भारत प्रवासाचे फोटो आलेले आहेत आणि त्या संदर्भात भाजपाने आता टीकास्त्र केलेलं आहे. कुठे आहे विकास म्हणून ओरडणारे उबाटा जेव्हा वंदे भारत ट्रेन म्हणून प्रवास करतात तेव्हा खरे लाभार्थी हे विरोधक आहेत, अशी टीका भाजपाच्या ट्विटर हँडलवरून होताना पाहायला मिळते. आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरेंचा जो कोकण दौरा आहे त्यांचे जे आता फोटो पोस्ट होतात, व्हायरल होतात, त्यानंतर मात्र आता भाजपाने या फोटोची दखल घेऊन जो विकास भाजपा करते त्याचे लाभार्थी विरोधक आहेत अशा प्रकारची खोचक टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात बातमी 36 जिल्ह्यांचीकडे, या बातमीपत्राकडे. यावल शेतकरी संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलनं विरोधी पक्षाचा दारुण पराभव केलाय. यावलमध्ये महायुतीची एक हाती सत्ता आली आहे. 17 पैकी 16 जागा महायुतीने जिंकल्या. तर आता रत्नागिरीमधील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या भूमिपूजनाचा सपाटा लावलाय. तर दापोली विधानसभा मतदारसंघात 1 महिन्यामध्ये 350 कोटी रुपयांची विकास कामाचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचं आमदार योगेश कदम यांनी सांगितलं. तर उमेश पाटील यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे नसते तर कर्जत जामखेडमध्ये ग्रामपंचायतीला तर निवडून आले असते का? आयत्या पिठावर रेगोटा ओढण्याला मर्यादा असतात असं उमेश पाटील म्हणाले. कर्जत जामखेडमध्ये जाऊन विचारा, कधी रोहित पवार कार्यकर्त्यांना भेटायला वेळ देतात का? त्यांच्याशी नीट बोलतायत का? कार्यकर्त्यांना विचारलं तर नेमकं काय ते समजेल. अहंकारी घमेंडी कोण आहेत आणि अशी टीका उमेश पाटील यांनी रोहित पवारांवर केली आहे. नागपूरमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या वतीनं हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. तर यावेळेस त्यांनी उखाण्यामधून विरोधकांना टोला लगावलाय. देवेंद्रजींनी मारलं नाकारतेपणावर पाठ आणि मी घेऊन आली विकासाचं वाण. आपण सगळ्यांनी स्वीकारावा आणि एकत्र महाराष्ट्र निर्माण करावा असा उखाणा त्यांनी यावेळेस घेतलाय. बंजारा समाजासाठी संत सेवालाल महाराज बंजारा ताण समृद्धी योजनेस शासनानं मंजुरी दिली आहे आणि ही योजना लागू करावी यासाठी मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. तर या योजनेच्या माध्यमातून पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य, पथदिवे, रस्ते यासाठी 20 लाखांचा निधी जाहीर करण्यात आला. तर नागपूरच्या सदर पोलिसांच्या अटकेमध्ये असलेला युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत याला मेयो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करताना पंतप्रधानांच्या फलकाला काळं फासल्यानंतर कुणाल राऊतला कोर्टानं काल 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोटात दुखत असल्याचं सांगत कुणालला सध्या मेयोमध्ये दाखल करण्यात आले. पुणे शहरामध्ये एकूण 14,30,062 घरांचं सर्वेक्षण झालंय. 1,84,701 पुणेकरांनी सर्वेक्षणाला नकार दिलाय. सर्वेक्षणादरम्यान 3,99,819 घरं बंद आढळल्याचं या सर्वेक्षणामध्ये आढळून आलेलं आहे. तर राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या मराठा सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे. या सर्वेक्षणात राज्यामधील 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय, ज्यामध्ये एकूण 2,48,24,151 कुटुंबांचं सर्वेक्षण झालंय. तर अमरावती एसटी बस विभागानं 15 वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या 25 बसेसना भंगारामध्ये काढले. त्यामुळे आता अनेक बसेस फेऱ्या कमी झाल्यात. दरम्यान अमरावती विभागानं 100 नव्या बसेसची एसटी महामंडळाकडे मागणी केली आहे आणि आतापर्यंत फक्त 20 नव्या बसेस अमरावती विभागाला मिळाल्यात. एकीकडे प्रवाशांची वाढती संख्या, मात्र दुसरीकडे आता बसेस नसल्यामुळे लोकांना तासनतास डेपोमध्ये बसची वाट पाहावी लागते.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1367 गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचं काम करण्यात आलंय। त्यापैकी आतापर्यंत 400 गावांमध्ये जलजीवन पाणी जीवनाचं जे पाणी आहे ते आलेलं असून त्यामुळे या गावामधील नागरिकांना दुष्काळापासून काहीसा दिलासा सुद्धा मिळणार आहे। तर नागपूरमध्ये आदिवासी गौंडगोवारी आंदोलकांचं आज 12व्या दिवशी आमरण उपोषण सुरू आहे। गौंडगोवारी जमातीला एसटीचे लाभ द्यावा अशी आंदोलकांची मागणी आहे। दरम्यान 10 तारखेच्या बैठकीमध्ये सरकारनं तोडगा न काढल्यास संपूर्ण विदर्भभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। नांदेड जिल्ह्यामधील कंधार शहरामध्ये भरधाव जिप्सीनं 5 वाहनांना उडवले। यामधील 4 जण जखमी झाले आहेत। मध्यरात्री 4च्या सुमारास वाढदिवस साजरा करून हे तरुण जिप्सीमधून आरडाओरड करत कंधार शहरामध्ये फिरत होते। दरम्यान गाडीवरचा वेग जास्त होऊन ताबा सुटल्यामुळे जिप्सीनं 3 दुचाकी आणि 2 4-चाकी वाहनांना उडवले। यामध्ये 4 जण जखमी झालेत। तर अपघातस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसंच पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवलाय। शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रलंबित प्रश्न 8 दिवसांमध्ये सोडवू असं आश्वासन दिलं होतं। याबाबत कोणतीही कारवाई न केल्यामुळे 12 फेब्रुवारीला पुणे येथे शनिवारवाडा ते शिक्षण संचालक आणि शिक्षणायुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग इथं राज्यातील सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। तर 20 फेब्रुवारीपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत। मानधनवाढ, प्रलंबित भत्ते आणि वसतिगृहांच्या समस्या याबाबत आता निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबतच्या चर्चेमध्ये फक्त आता आश्वासन मिळून सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या नाहीयेत। त्यामुळे आता उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिलाय। तर गोंदिया शहरामधील या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा मिळावा यासाठी 5 दिवस शेतकऱ्यांनी उपोषण केलं आणि या शेतकऱ्यांचं नेतृत्व शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केलंय। त्याची दखल घेत 5 प्रशासनानं शेतकऱ्यांना आता 12 तास विद्युत पुरवठा सुरू केलाय। त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या नशिराबाद इथं 121व्या उरुसाला सुरुवात झाली आहे। यावेळेस महाराष्ट्रामधील हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे। दर्गा परिसरामध्ये भरलेल्या यात्रेत भाविकांनी सहभाग घेतला। कोकणामधील चाकरमान्यांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीनं कोकण रेल्वे विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय। पनवेल ते चिपळूण रत्नागिरी अनारक्षित विशेष मेमू जी आहे ती सोडली जाणार आहे आणि 31 मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूनं 2 मेमू गाड्या धावणार आहेत। त्यामुळे आता कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय टळली जाणार आहे। राज्यामधील बहुप्रलंबित शिक्षक भरती प्रक्रिया अखेर आता सुरू झाली। याद्वारे 21,676 पदं भरली जाणार आहेत। आतापर्यंत 8,000च्या वर उमेदवारांनी आपला प्राधान्यक्रम सुद्धा जनरेट केलाय। नवी मुंबई पुण्याला झटपट जाण्यासाठी MMRDA कडून चिले जंक्शन इथं आंतरमार्गिकांचं काम सुरू असताना आता नॅशनल हायवे अथॉरिटीनं सुद्धा ही दोन्ही शहरं जवळ आणण्यासाठी कंबर कसली आहे। त्यानुसार JNPT नजीकच्या पोगोटे जंक्शन पासून ते मुंबई पुणे हायवेवरील चौक जंक्शन पर्यंत 29.15 किलोमीटर लांबीचा नवा 6 पदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। पंढरपुरामध्ये बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी 884 कोटींचा निधी मंजूर झालाय। तर खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नाला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे नागरिकांनी जल्लोष साजरा केलाय। गोंदिया जिल्ह्यामधील शासकीय धान खरेदी केंद्र आणि आदिवासी महामंडळ धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल करून भरडी करण्यावर राईस मिल्सनं बहिष्कार घातलाय। 36 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर तसंच पडू नये तर शासनाच्या भरडीच्या करारनाम्यामध्ये स्पष्टता नसल्यानं राईस मिलर्सनं ही भूमिका घेतलेली आहे। महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चक्क चाकण चिमणी गावातील सीमा जाधवांच्या मळ्यात पिकते। मावळच्या स्ट्रॉबेरीला बाजारपेठेमध्ये आता मागणी वाढली आहे। सातारा तालुक्यामधल्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नागाठणे इथं मोठा स्फोट झाल्याची घटना घडली। यामध्ये एका मिठाईच्या दुकानाला पहाटे दरम्यान आग लागल्याचं समोर आलंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि दुकानाचं मात्र यामध्ये अतोनात नुकसान झालंय। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। भायखळ्यामधील कामाठीपुरा भागामध्ये 3 गल्ल्यांमध्ये भीषण आग लागली आहे। तर सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झालेल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये।
तर हिंगोली शहरामधील रिसाला बाजार भागामध्ये रस्त्याच्या कडेला वाढलेलं अतिक्रमण नगर परिषदेच्या पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं काढलंय। शहरामध्ये रस्ते रुंदीकरण आणि नवीनीकरणाची कामं सुरू झाली, त्यामुळे अडथळा ठरणारी अतिक्रमणं नगरपालिकेच्या वतीनं काढण्यात आली आहेत। वाशिम जिल्ह्यामधील अकोला नांदेड महामार्गावर सावरगावजवळ भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झालाय। महामार्गाच्या कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले। मुंबईहून वाशिमकडे येत असताना हा अपघात झालाय। जखमींवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। अहमदनगर तालुक्यामधल्या चिंचोडी पाटील इथल्या अंगणवाडी केंद्रात मुदत संपलेल्या आहाराचं वाटप करण्यात आलंय। या आहारामुळे चिंचोडी पाटील आणि आठवड्या 2 गावांमधील बालकांना महिलांना विषबाधा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। लग्नासाठी विचारणा केल्यामुळे भंडाऱ्यामध्ये एका युवकाला बेदम मारहाण झाली असून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी या युवकाला मारहाण करण्यात आली आहे। तर मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। हिंगोली ते औंढा नागनाथला जाणाऱ्या महामार्गावर कांद्याची वाहतूक करणारा ट्रक रात्री दरम्यान पलटी झालाय। तर बोरजा या गावाजवळ ही दुर्घटना घडली असून अपघातामध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालं। अपघातग्रस्त ट्रकमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती।